जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र. तयाठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं. वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं. या कुंदेन्दु तुषारहार धवला. या शुभ्रवस्त्रावृता. या विनावरदंड मंडित करा. या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता. समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं. मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं. यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं. नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं. देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत. वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. ज्या नामे पृथ्वी समुद्रलिथे ते नाम माझे वाचे असो. ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो. ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो. ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा. मने प्राण क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं. वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्. एक एक अक्षरं पुसं महापातक नाशनं. ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं.
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रणान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम् पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्याव अष्टो प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मान मोहन गोपाला घन श्याम गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 गोपाला
गोपाल गोपाल गोपाल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळक्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळक्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. हरि राम राम राम, प्रभु राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. 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 जय जय विठ्ठल रखुमाई. ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा. ओम नमो नारायणा. श्रीमद नारायणा, भगवत नारायणा. ओम नमो नारायणा. श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरी नारायणा. ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम.
जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. तुकाराम महाराज गाथ्यातील अभंग. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही. येवोनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. येवोनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही. तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य, जरी होईल भाव एकविध. तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य, जरी होईल भाव एकविध. येवोनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9, ओवी 450 ते 500. राजविद्या राजगुह्य योग. ओम नमो जी आद्या विद प्रतिपाद्या, जय जय सो संवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोजे. श्री गणेशाय नमः. तो प्रल्हादुगा मजसाठी, घेता बहुते संकटे सदा किरीटी. काजे मिया द्यावे ते गोष्टी, तयाची आजोडे. यरवी दैत्य कुळ साचो कार्य, परी इंद्र ही सरीन लाहे उपरे. मनोनी भक्ती गायेत सरे, जाती अप्रमाण. राज आज्ञेची अक्षरे आहाती, तीचा माईका जया पडती. तयाचा मासाठी जोडती सकळ वस्तू. वांचुनी सोनी रूपी प्रमाण नोहे, येत राज आज्ञाची समर्थ आहे. तेची चाम एक जैला आहे, तेने विक्ती आघवी. तैसे उत्तमत्व तेची सरे, तैची सर्वज्ञता सरे. जय मन बुद्धी भरे माझेनी प्रेमे. मनोनी कुळ जाती वर्ण, हे आघवेची गा कारण. येत अर्जुना माझे पण सार्थक एक, तेची भलते निभावे. मन मजा तू येते होआवे, आले तरी आघवे मागील वावो. जैसे तवची हळवा ओहळ, जवना पवती गंगा जळ. मग होवो निठाकती केवळ गंगा रूप. का खैर चंदन काष्टे, हे विवंचना तवची घटे.
जवन घापती एकवटे अग्नी माझी, तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यजादिया, जाती तवची वेगळालिया जवन पवती माते, मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भावे होती मज मिनले, जैसे लवन कन घातले सागरा माझी, तववरी नदा नदीची नावे, तवची पूर्व पश्चिमेचे आवे, जवन येती आखवी समुद्रा माझी, हे चिकवन एके मिसे, चित्त माझे ठाई प्रवेशे, ये तुले हो मग अपेशे मीची होणे असे, अगावरी फोडावया लागी, लोहो मिळो का परिसाचे अंगी, काजे मिळतीये प्रसंगी सोन्याची होईल, पाहि वालभाचे निव्याजे, तिया वज्रांगणाची निजे, मज मिनलिया काय माझे स्वरूप न होती, ना तरी भयाचे निमिसे, माते न पाविजेची काय कसे कंसे, ना तरी भयाचे निमिसे, माते न पाविजेची काय कंशे, की अखंड वैरवशे चैत्यादिकी, अगा सोयरेपणेची पांडवा, माझे सायुज्य यादवा, कि ममत्वे वासुदेवा दिका सकळा, नारदा ध्रुवा अक्रूरा, शुकाहण सनत कुमारा, या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यो जैसा, तैसाची गोपिकांशी कामे, तया कंसा भय संभ्रमे, ये राघातका मनोधर्मे शिशुपालादिका, आगामी एकुला निचे खागे, मज येवो पाभलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे आत्मा वैरे, मनोनी प्रार्था पाही, प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येत, आणि भलतिया जाती जन्मावे, मग भजिजे का विरोधावे, परिभक्त का वैर्या व्हावे माझे याची, अगा कवने एके बोले, माझे पण जरी जाहले, तरी मी होणे आले हाता निरुते, या लागी पाप योनी ही अर्जुना, का वैश्य शूद्रांगणा, माते भजता सदना, माझी आयती, मग वर्णा माझी छत्र चामर, स्वर्ग जयांचे आग्रहार, मंत्र विद्येसी माहिर ब्राह्मण जे पृथ्वी तळीचे देव, जे तपो अवतार सावयव, सकळ तीर्थासी देव, सकळ तीर्थासी दैव उदेले जे पृथ्वी तळीचे देव, जे तपो अवतार सावयव, सकळ तीर्थासी दैव उदेले जेत अखंड वशिजे यागी, जे वेदांची वज्रांगी, जयाची ये दिठीची या उत्संगी मंगलवाडे, जयाची ये अस्तेचे निओले, सत्कर्म पालनाळी गेले, संकल्पे सत्य जी आले, जयाचे निगा बोले, अग्निशी आयुष्य जाहले, म्हणून समुद्रे पाणी आपुले, दिदले यांची ता प्रीती, मिया लक्ष्मी डावलोनी केली परोती, फेडोनी कस्तुबा घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वाकती चरण रजा, अजुनी पाऊलाची मुद्रा, मी हृदयी वाहे गा सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा, जतने लागी, जयांचा कोप सुभटा,
काळाग्नी रुद्राचा वसवटा, जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी, ऐशे पुण्य पूज्य जे ब्राह्मण, आणि माझ्या ठाया ती निपुण, आता माते पावती हे कवन समर्थावे, पाहे पा चंदनाचे नि अंग निळे, शिवतिले निंब होते जे जवळे, तिही निर्जीवी देवांची निळे बैसने केली, मग तो चंदनू ते तन पवे, ऐसे मनी कैशेनी धरावे, अथवा पातला हे समर्थावे, तेवी काही साच जेत निवविल ऐशिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वाही जत असे सिरसा निरंतर, तेत निवविता आणि सगळा, परिमळे चंदनाहून आगळा, तो चंदनू केवी अवलिळा, सर्वांगी न बैशे, कारत्य दखे जियाची काशे, लागलिया समुद्र झाली अनायाशे, तिये गंगेशी काय अनारिशे, गत्यंतर असे, कारत्य उधके जियेची काशे, लागलिया समुद्र झाली अनायाशे, तिये गंगेसी काय अनारिशे, गत्यंतर असे, म्हणून राजर्षी का ब्राह्मणो, जया गती मती मीची शरण्यो, तया त्रिशुद्धी मीची निर्वाणो, स्थिती ही मीची, या लागी शत जर जर नावे, रिघोनी केवी निश्चित हो आवे, कैशेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी, अंगावरी पडता पाषाण, न सुवावे केवी ओढण, रोगे दाटला आणि उदासपण ओकदेशी, जेत चहूकडे जळत वनवा, तेतुनी न निगिजे केवी पांडवा, तेवी लोका येवनी सोपद्रवा, केवी न भजिजे माते, अगा माते न भजावया लागी, कवन बळपा आपुलिया आंगी, काही घरी की भोगी, निश्चिती केली ना तरी विद्या की वैसा, या प्राणी आशी हा ऐसा, मज न भजता भरवसा सुखाचा कवनू, तरी भोग्य जात जे तुले, ते एका देहाची निकिया लागले, आणि येत देह तव असे पडिले, काळाची तोंडी, बाप दुःखाचे किनी सुटले, जेत मरणाचे भरे लोटले, तिये मृत्युलोकीचे शेवटिले, येणे झाले हाट वेळे, आता सुकेशी जीविता, कैची ग्राहिकी किजेल पंडुसुता, काय राखोंडी फुंकिता दीपू लागे, आगा विषाचे कांदे वाटोनी, जो रस घेई जे पिळोनी, तया नामामृत ठेवूनी, जैसे अमर होणे, तेवी विषयाचे जे सुख, ते केवळ परम दुःख, परी काय की जे मूर्ख, न सेविता न सरे, काशीस खंडोनी आपुले, पायीच्या खंती बांधिले, तैसे मृत्युलोकीचे भले आहे आघवे, काशीस खंडोनी आपुली, पायीच्या खती बांधिले, तैसे मृत्युलोकीचे भले आहे आघवे, मनोनी मृत्युलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाची श्रवणी, कैची सुख निद्रांतुरणी इंगळाच्या, मनोनी मृत्युलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाची श्रवणी, कैची सुख निद्रांतुरणी इंगळाच्या,
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 4 भाग 5. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. श्रीराम आज्ञेची थोरी, लंका वेडिली वानरी, गुळी जैस्या मुंग्यांच्या हरी, तैशा परी झोंबती, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुक, कायम जीवानी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा, पांडुरंगा तुझी चरणीचे तुटता अनुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल या तैसे गायिना मी तुझा, जना सवे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 4 अध्यायाच्या 5व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरयांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव व हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, गुरुवर्यांना मात्या पित्यांना वंदन करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. प्रभूंच्या असणाऱ्या सूचनेनं रामरयेची आज्ञा घेऊन सर्व वानर सैन्यातील मंडळींनी, शूरवीरांनी पूर्ण लंकेला वेढा दिलेला आहे. ज्याप्रमाणे गुळाच्या असणाऱ्या खड्याला मुंग्या लागाव्या, त्याप्रमाणे वानर या लंकेला झोंबाझोंबी करू लागलेले आहेत. न लगे अरगळा काढणे, न लगे शृंखला तोडणे, न लगे कपाटे उघडणे, वानर किराने गड घेती. अहो, त्या वानरांना काय अवघड आहे, काय अशक्य आहे? त्या वानरांना काही आटाआटी करावीच लागलेली नाही म्हणतात. जे काही दरवाजे असतील ते दरवाजे आतून आडसर घालून बंद केले असतील, पण त्या अरगळा सुद्धा काढायची गरज वानरांना पडली नाही. काही साखळ्यांनी ते दरवाजे बांधले असतील, त्या साखळ्या तोडायची गरज पडली नाही, दरवाजा उघडायची गरज पडली नाही. वानरांनी उड्डाण घ्यावं आणि लंकेमधल्या दुर्गावर, लंकेमधल्या घरोघरी, प्रत्येक ठिकठिकाणी, एवढंच नाही तर गडावर सुद्धा सगळीकडे वानरच वानर. राक्षसी हा नावे हतियारी, वानर उंच पर्वताग्री, मारावे जो यंत्र मारी, वानरी यंत्रे बुडविली. राक्षसांनी या वानरांना मारायचं म्हटलं,
हातामध्ये शस्त्र घ्यायचं म्हटलं, वानरावर चालवायचं म्हटलं तर त्या राक्षसांचं काही चालेना झालं. कारण लंकेभोवती पर्वताला पर्वत, पर्वताला पर्वत चिकटून असे उंचच्या उंच पर्वत आणून ठेवले की भोवताली जशी तटबंदी असते तशी तटबंदी लंकेच्या भोवताली पर्वताची केली. त्याच्यावर सगळी वानरांची अवस्था उंच झाली, राक्षसांची अवस्था खाली झाली. आणि त्यामुळं राक्षसांना कोणताही शस्त्राचा मार वानरावर करता येईना. बर, दारुगोळा वानरावरती सोडावा म्हटलं तर त्या वानरांनी अगोदरच काय केलेले आहे, तर त्या गडावरची बुरुजावरचे दारुगोळे, तोफा सगळ्या उचकटून काढून समुद्रात फेकून दिलेले आहेत. त्यामुळं राक्षसांचं काही चालेना झालेलं आहे. लंके भोवती दुसरी पर्वत लंका केली वानरी, त्यावरी ओळंघोनी महावीरी दुर्गा भीतरी प्रवेश. लंकेच्या भोवती दुसरीच पर्वताची लंका तयार केल्यासारखं वानरांनी सगळं कडोनी पर्वत एकाला एक खेटून ठेवले. आणि त्याच्यावर चढून महावीराने लंकेच्या दुर्गावर प्रवेश केला. वानर वीर जगजेटी असंख्य निघाले लंका त्रिकुटी, मारिता राक्षसांच्या कोटी सुग्रीवे पाठी राखिली. हे सगळे वानरवीर मंडळी कसे आहेत, तर जगजेटी आहेत, शूरवीर मंडळी आहेत, असंख्य आहेत. आणि लंकेच्या त्रिकुटावर याने कब्जा करायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी ही सगळी वानर मंडळी निघालेली आहेत. आणि राक्षसांच्या असणाऱ्या कोट्यावधी या दुष्ट चांडाळांच्या कुळाचा संहार वानर करू लागलेले आहेत. आणि याला पाठीराखा राजा सुग्रीव आहे. करिता राक्षसा महामारी वानर ढेसले लंके भितरी, बोंब सुटली घरोघरी अपांपरी राक्षसां. कनाकन दनादन ही वानर राक्षसाला मारू लागलेली आहेत. बदाबद 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 ठोकू लागलेले आहेत. आणि सगळीकडे एकच अशा प्रकारची खबर वार्ता पसरलेली आहे की अख्ख्या लंकेमध्ये वानर शिरलेले आहेत. वानरांनी अख्खी लंका सगळी हस्तगत केलेली आहे. जिकडे पाहिल तिकडे वानर, सगळीकडे खचाखच वानरच दिसू लागलेली आहेत. ही बोंब घरोघरी माहिती होऊ लागलेली आहे आणि राक्षसांवरती संकट आलेले आहे. श्रीराम आज्ञा संनिष्ठी वानर लक्ष कोटी, वृंदानुवृंद जगजेटी लंका पटी प्रवेशले. रामरयाच्या आज्ञेनं हे लाखो कोट्यावधी वानर, ज्यांची संख्या वृंद महावृंद, पण हे काही साधी वानर नाहीत, जगजेटी वानर आहेत. आणि लंकेच्या असणाऱ्या पठारावर यांनी प्रवेश केलेला. युथुपावरी युथुपम वानर आले सप्रताप, विद्वांसावया मठ मंडप अति साटोप चालिले. आणि मग सगळं सैन्य जे वानरांचं आहे, त्या वानरांचे असणारे सेनापती अधिकारी वर्ग आहेत, सगळे वानर मंडळी प्रतापशील आहेत, पुरुषार्थी आहेत. लंकेमधले मठ असतील, मंडप असतील, मोठ्या आवेशानं त्याचा विध्वंस करण्यासाठी ही वानर मंडळी निघालेली आहे. फाडीती पताका तोडीती तोरणे, पाडिती मंदिरी सप्तखणे, राजमंदिरे शोभायमाने करीती कंदनी वानरे. लंकेमधल्या पताका तोरणं, पताका फाडण्याचं, तोरणं तोडण्याचं, सप्तखनी मंदिर पाडण्याचं, जी शोभायमान राजमंदिरे आहेत तिथंही घाला घालण्याचं काम वानर करू लागली. कंदका बुजिती आतुरबळी, खंदका माझी घालिती धुळी,
पर्वत शिखरे काष्टे शिळी परिग समोळी बुजीला. जे खंदक होते म्हणले ते आतुरबळी वानर बुजवू लागले. खंदुकामध्ये माती ढकलू लागले. ते पर्वत शिखर आहेत ना, त्या पर्वत शिखरावरून मोठमोठ्या शिळा, मोठमोठी असणारी लाकडं, हे सगळं खाली ढकलू लागले आणि परिघासारखे महान शस्त्र सुद्धा वानरांनी या राक्षसांची मोजवून टाकली. करीती राक्षसाची होळी पाडिती दुर्गाची आपोळी. वानर यवोन आतुरवळी पिटिती टाळी जयाची. चौबाजूनी गोलाकार सगळं असणारा खंदक त्या वानरांनी बुजवून टाकलेलं आहे, ज्याला परिघ आकृती म्हणतात. अशा प्रकारे समूळ पर्वत शिखरांनी, लाकडांनी, शिळांनी हे खंदक बुजवण्याचं काम वानरांनी केलं. राक्षसांची होळी करू लागले, त्यासाठी दुर्गाच्या पोळी पाडू लागले. आणि आतुरबळी वानरे सगळ्यांनी आनंदाने टाळी पिटलेली आहे. आपला आता विजय होणार हे निश्चित झालेले आहे. म्हणून वानर एकमेकाच्या हातामध्ये हात देऊन टाळ्या वाजवू लागलेले आहेत. आम्ही श्रीरामाचे दूत प्रवेशलो लंकेत. श्रीराम झाला यशवंत हर्षे गर्जत वानर. आम्ही रामाचे दूत आहे, लंकेमध्ये आलेलो आहे, हल्ला चढवलेला आहे. रामराय विजयी होणार. आनंदाने वानर गर्जना करू लागलेले आहेत. श्रीराम नित्या विजयान्वित लक्ष्मण सदा यशवंत. श्रीरामे सुग्रीवा राज्य प्राप्त तोही निश्चित निज विजयी. वानर काय हर्षानं गर्जना करू लागलेली आहेत. श्रीराम प्रभू कसे आहेत तर विजयाचा महामेरू आहेत. नित्य 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 त्यांच्या बाजूनीच विजय होतो. लक्ष्मण दादा कसे आहेत तर सदा यशवंत आहेत, यश घेऊनच येणारे आहेत. आणि श्रीरामामुळेच राजा सुग्रीवाला राज्य प्राप्त झालेले आहे. रामाची कृपा आहे म्हणूनच राजा सुग्रीव आहे. आणि तो सुद्धा रामकृपेनं निज विजयी होतोय, यात शंका नाही. वानर मंडळी गर्जना करू लागली. जय जयकाराचा गजर राम नामे करीती वानर. लंका घेतली सत्वर श्रीरामचंद्र निज विजयी. जय जयकार करू लागलेले. जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. राम लक्ष्मण जानकी जय बोलो जय हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो जय हनुमान की. प्रभो रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारचा गजर सगळे वानर मंडळी करू लागले. रामनामाचा गजर करू लागले. आणि आता लंका ताबडतोब आपण घेत आहोत. रामरया विजयी होत आहेत. अशा प्रकारच्या मोठ्याने किकळ्या वानर ठोकू लागलेली आहे. लंका राज्य समजत विभीषणासी झाले प्राप्त. ऐसे वानर गर्जत हर्षयुक्त स्वानंदे. आता या राक्षसांचे राज्य संपणार. ते राज्य, त्या राज्यावर आपला ताबा येणार आणि लंकेमध्ये रामराज्याची गुढी उभारणार. हे लंकेचं राज्य राजा रावणाच्या मरणानंतर विभीषणाला दिलं जाणार आणि विभीषणाला हे लंकेचं राज्य प्राप्त होणार. अशा प्रकारची आनंदानं स्वानंदानं गर्जना वानर मंडळी करू लागलेली आहे. या परी स्वय लंक्यात वानर गर्जत नर्तत. राक्षस त्रासले समस्त सांगती आकांत लंकेशाम. अशा प्रकारे लंकेमध्ये वानर गर्जना करत आहेत, किकड्या ठोकत आहेत, नाचत आहेत, उड्या मारत आहेत, राक्षसांच्यावर हल्ला करत आहेत. आणि राक्षस मात्र त्रासून गेलेले आहेत. राजा रावणाला ही सगळी बोंबाबोंब राक्षस सांगू लागलेले आहेत. वानरी त्रासिले निशाचार रावणा संगती सत्वर. पर्वत शिळा शिखरांचा मार करीत वानर पै आले.
राजा रावणाला राक्षस सांगू लागले, वानरांनी लंकेवरती स्वारी केलेली आहे. राजा रावणा पर्वत, शिळा, शिखर, मोठमोठाले वृक्ष ही वानर आपल्यावरती फेकून मारत आहेत आणि त्यामुळे राक्षस मृत्युमुखी पडत आहेत. अशा प्रकारची माहिती राजा रावणाला राक्षस मंडळी सांगू लागलेली आहे. दुर्गा हो नियोजनांत लंकेस भोवते पर्वत, वानर वळंगोनी तेत केला निर्घात राक्षसा. जे दुर्ग आहेत म्हणले, त्या दुर्गाच्या भोवताली एक एक योजन म्हणजे 4-4 कोस सभोवताली या वानरांनी भोवती पर्वत आणून ठेवलेले आहेत आणि त्या पर्वतावर वानर मंडळी चढलेली आहे आणि तिथून राक्षसावर हल्ला चढवलेला आहे. आणि वरून शिळा, शिखर, पर्वत, पाषाण, दगड, गोटे, झाडाचे बुंदे राक्षसावर टाकून राक्षसांना खल्लास करत आहेत. ही वानर मंडळी संपवत आहेत. अशा प्रकारची माहिती राजा रावणाला काही राक्षस सांगू लागले. वानर पर्वताग्री महाबळी, लंका दुर्ग राहिले तळी, वर्षोनी पर्वत शिखर शिळी, केली रांगोळी राक्षसा. वानर पर्वताच्या माथ्यावरती आहेत. वानर सगळी महाबळी आहेत आणि पर्वत भोवताली आणून ठेवल्यामुळं लंका दुर्ग खाली राहिलेलं आहे आणि त्या पर्वतावर वानर चढल्यामुळं वानर उंचावर झाली, राक्षस खाली, ज्याला डबऱ्यात म्हणतात अशी अवस्था झाली. आणि त्यामुळं राक्षसांचं काहीच चालेना झालेलं आहे. आणि वरून पुन्हा वानर पर्वत, शिखर, शिळा दनादन फेकून मारत आहेत. त्यामुळं खाली राक्षसांची रांगोळी होत आहे, चुराडा होत आहे. कपिसी न चाले हतियार, उंच पर्वताग्री वानर, त्यासी न चले यंत्र मार, निशाचर चढपडती. त्या वानर मंडळींना कुठल्याही शस्त्राचा काही उपयोग होत नाही, कारण ते उंच पर्वतावरती चढलेले वानर आणि उंचावर वरती दारुगोळा, यंत्र, तोफा यांचा भडीमार करता येत नाही. त्यामुळं राक्षस तरपडू लागली, तळमळू लागली, चढफडू लागली. वानरा न लगे दुर्ग पाडन, न लगती कपाटे उघडन, त्रिकुट घेतले जी निज किराणे, अति सत्राणे उढोणी. वानरा न लगे दुर्ग पाडणे, न लगती कपाटे उघडणे, त्रिकुट घेतले जी निज किराणे, अति सत्राने उडोणी. वानरांना कुठलेही दुर्ग ढासळायची गरज नाही, दरवाजे उघडायची गरज नाही. त्रिकुटावर त्यांनी उलट किराणं मारलं की सगळी वानर चिकडं तिकडं त्रिकुटावर वानरच वानर अति जलद गतीनं अशा प्रकारची उड्या घेतात आणि आपल्या उड्यांनीच सगळी लंकेमध्ये प्रवेश करून लंका व्यापून टाकण्याचं काम या महाबळी वानरांनी केलेलं आहे. उड्डाण बळे जग जेठी, वानरांच्या कोट्यानुकोटी, पैल पाहे लंका पिटी, वीर त्रिकुटी दाटले. आणि या उड्डाणामुळं जगजेटी वानर मंडळी ही काही थोडी तितकी नाहीत म्हणले, कोट्यानुकोटी. आणि लंकेच्या पठारावरती बघा म्हणले, त्या त्रिकुटावर सगळीकडे वानर मंडळी खचाखच दाटून भरलेले, जिकडं पाहावं तिकडं वानरच वानर दिसू लागलेले आहेत. वानरांचे मारा भेण, राक्षस झाले पलायमान, राक्षस पळती जीव घेऊन, दुर्ग रक्षण आशेना. वानर शिळा शिखरांचा, पर्वतांचा, वृक्षांच्या बुंद्यांचा मारा करू लागले आणि राक्षसांची रांगोळी होऊ लागली. त्यामुळे जे जिवंत आहेत ते राक्षस घाबरले गेले
आपला जीव मुठीत घेऊन पळू लागले. दुर्गाचं रक्षण करायचं त्यांनी सोडून दिलं. दुर्ग मोकळे पडले आणि त्यावेळेस वानरांनी तिथं आपला कब्जा मिळवला. या परिगालंका येत वानरी करोनी निर्मुक्त प्रवेशले रामदूत कपी गर्जत राम नामे. राजा रावणा वानरांनी सगळे असणारी राक्षस त्यांचं निर्दळन करून रामदूत वानर मोठ्या आनंदानं स्वानंदानं रामनामाची गर्जना करत आहेत आणि लंका काबीज करत आहेत. वृत्तावानी ती प्रदान प्रौढी आम्ही करू वानर आम्ही मारू वानर कोडी. आल्या वानरांच्या धाडी देवोनी दडी लपताती. वृत्तावानी ती प्रदान प्रौढी आम्ही मारू वानर कोडी. आल्या वानरांच्या थाडी आल्या वानरांच्या धाडी देवोनी दडी लपताती. राजा रावणाला राक्षस बोलू लागली, काय हो तुमचे प्रधान म्हणले, उगच मोठ्या मोठ्या गप्पा हाणतात, आम्ही कोट्यावधी वानर मारू, असं करू तसं करू. अहो पण वानराची आता धाड पडली ना म्हणले लंकेमध्ये, आणि हे कुठं तुमचे प्रधान गेले, कुठं लपून बसले. असणारा पळता पाय काढून निघून गेले, स्वतःचा जीव वाचून लपून बसले. सगळे तुमचे निरर्थक प्रधान मंडळी आहेत, जे मोठेपणानं फुगाऱ्यानं बोलतात. सवेग येता वानर धाडी दुर्गीच्या फांजी पवळी पाडी. खंदका बुजिले निर्वाडी कडा फोडी लंकेसी. आणि ज्यावेळेस वानराची धाड पडत होती त्यावेळेस दुर्गाच्या असणाऱ्या भिंती, दुर्गाचे असणारे तट, अगदी नेटानं म्हणले जे खंदक आहेत ते सुद्धा बुजवण्याचं काम ही वानर मंडळी करत होती आणि लंकेमध्ये प्रवेश करत होती. तिथल्या कडा फोडण्याचं काम ही वानर मंडळी करत होते. ऐकोनी राक्षसांची मात गजबजिला लंकणात. वानर भरले लंके आत पाहू चढत अटाळे. राजा रावणाला राक्षस मंडळीनं आपल्या मनाची असणारी गाराण अवस्था राजा रावणाला ऐकवली. राजा रावणानं राक्षसांची ही गोष्ट ऐकली, मनाच्या ठिकाणी घाबरला, अंगाला दरदरून घाम आला. सगळ्या लंकेमध्ये वानर भरलेले आहेत अशी बातमी राजा रावणाला कळाली. आणि मग राजा रावण ही वानर मंडळी पाहण्यासाठी उंच ठिकाणी, ज्याला गच्ची म्हणतात, त्या गच्चीवर आटाळीवर चढून पाहू लागला. रावण चढोनी गोपोरी पाहे तव वानर हरी. दाटले लंके आत बाहेरी वन वनांतरी कपिभार. रावण उंच अशा गोपुरावर चढला, जिकडं तिकडं पाहू लागला. लंकेच्या आत, लंकेच्या बाहेर, वनात, उपवनात, बगीचात, घरोघरी, मंदिरावर, गोपुरावर, दुर्गावर, बुरुजावर, किल्ल्यावर, तटावर, गडावर, तटावर सगळीकडे वानर मंडळीच दिसू लागली. राजा रावणानं आपल्या डोळ्यानं पाहिलं. वानर सैन्य असंख्यात न समाये लंकेआत. वानर पवळी समस्त वनी वृक्षस्थ ढेसले. जिकडं तिकडं वानरच वानर. अहो वानराची संख्या मोजायला सापडेना. लंकेमध्ये जागाच शिल्लक राहिली नाही अशी वानर घुसली लंकेमध्ये. आणि वानराच्या झुंडीच्या झुंडी, सगळी वानरच वानर. झाडावर वानर, गडावर वानर, दुर्गावर वानर, घरावर वानर, माड्यावर वानर, सगळीकडे वानरच वानर दिसू लागली. जिकडं बघावं तिकडं वानरच दिसू लागले. वानर सभेच्या समेळी पिवळ्या दिसती दुर्ग पवळी. कपी प्रमाणी प्रभावळी दिसती पिवळी वृक्षवणे. वानर 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 सगळीकडे वानर. आणि त्या वानराच्या मेळ्यामुळं दुर्गाच्या पवळी सुद्धा पिवळ्या दिसायला लागल्या. त्या वानरांचे पिवळे केस, त्यामुळं त्यांच्या सगळीकडे म्हणले तो पिवळा असणारा असा प्रकाश पडलेला, त्यांची प्रभा पसरलेली. आणि त्यामुळं ती वृक्ष वन
सगळी पिवळी दिसू लागली. लंका सभाय संपुटी देखोनिया वानर थाटी रावणा चळकाप उठी कैशी निकटी कपी धाडी. लंका सभाय संपुटी देखोनिया वानर थाटी रावणा चळकाप उठी कैशी निवटी कपी धाडी. लंकेच्या आत लंकेच्या बाहेर दुर्गावर बुरुजावर कड्यावर किल्ल्यावर झाडावर घरावर माड्यावर बंगल्यावर मंदिरावर गोपुरावर कळसावर जिकडं तिकडं वानरच दिसू लागली. रावणाच्या अंगाचा थरकाप सुटला. रावण घाबरलं. भीतीनं थरथर कापू लागलं. आता काय करावं म्हणले. या वानरांची धाड लंकेवर पडलेली आहे. कसं याच्यातून बाहेर पडावं, या संकटातून कसं निवारण करावं, काय इलाज चालेना झालेला आहे. राजा रावण खजील होऊन, हताश होऊन, नाराज होऊन, निराश होऊन डोक्याला हात लावून विचार करू लागलेला आहे. रावण देखो गोपुरी जो तो वानर उपरा उपरी युद्धा लागी सोये पाचारी निघे बाहेरी नपुसका. रावण उंच अशा गच्चीवर चढलेला आहे, गोपुरावर चढलेला आहे. काही असणाऱ्या वानर मंडळीने पाहिलं आणि मग वानर मंडळी गप बसतील तर कसली वानर हो. वानर दंड ठोकू लागले, मांड्या ठोकू लागले. ए राजा रावणा म्हणले, हाय का कुस्ती खेळायची टाप म्हणले. चाल हे म्हणले, बघ रामाचा पट्टे म्हणले, बघ म्हणले तुला कसं चितपट करतो म्हणले. हाय का म्हणले तुझी टाप, खेळतो का माझ्या बरोबर कुस्ती. अशा प्रकारे सगळी वानर मंडळी राजा रावणाला चिडवू लागली. आणि राजा रावण काही बोलत नाही, ऐकून न ऐकल्यासारखं करतो, पुरता घाबरून गेलेला आहे. हे वानरांनी पाहिलं. वानर म्हणतात, अरे तुला युद्धासाठी आम्ही पाचारण करतोय, इथं काय तुझ्या बरोबर गप्पा मारायला गोष्टी करायला नाही आलो म्हणले, गोडीत नाही आलो, मस्ती आहे ना म्हणले, तुझी मस्ती जिरवायला आलो. ए बाहेर निघ ना पुसका. अशा प्रकारे राजा रावणाला ही वानर मंडळी बोलू लागली. एकी देवोनी किराण ढिलाऊ पाहती रावण ते देखो आणि दशानन अति उद्विग्न सोये झाला. एक जणानं तर काय केलं म्हणले, असं उलट किराण मारलं म्हणले. आणि राजा रावणाला कसं ढिल्ल करायचं, त्याच्या मनाचं कसं खच्चीकरण करायचं, हे काही वानरांनी करण्याचा प्रयत्न केला. राजा रावणानं 10 तोंडाच्या 20 डोळ्याच्या राजा रावणानं पाहिलं. राजा रावण उद्विग्न झाला, चिंतातूर झाला. काय होईल, कसं होईल, अशा प्रकारचा विचार राजा रावण करू लागला. मज दशमुखा समोर वनचरे पाले खाईर युद्धा धावती सत्वर वानर वीर महाबळी. मी एवढा मोठा राजा रावण, 10 तोंड आहेत मला, 20 डोळे आहेत, 20 हात आहेत, आणि एवढा मोठा राजा रावण असताना ही किरकोळ वानर, पाले खाणारी वानर माझ्या समोर घाबरत नाहीत, मला भीत नाहीत. माझ्या जवळ येतात, किरण काय ठोकतात, मला धक्के काय देण्याचा प्रयत्न करतात, गचांड्या देण्याचा प्रयत्न करतात, हाय का टाप म्हणतात, माझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी धावतात. राजा रावण विचार करू लागला, ही वानर वीर महाबळी अशा प्रकारची रामरयेची वानर सेना आहे. वानर देखोनी दुर्धर तळी उतरला दश शिर कपिसी करावयारन मार सैन्य सत्वर मोकली. सगळीकडे वानर आहेत, वानरांची ताकद भयानक आहे, महाबळी वानर आहेत, शूरवीर वानर आहेत. हे राजा रावणानं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं आणि गोपुरावरून राजा रावण खाली उतरला. या वानर मंडळीवर रणमार करण्यासाठी आपलं सैन्य ताबडतोब पाठवू लागलेलं आहे. कपी प्रवेशले लंके आत तेने कोपला लंका नाथ निज सैन्या सोये मोकली तरण कंदनार्थ वानरा.
लंकेमध्ये सगळीकडे जिकडं तिकडं वानरच वानर आणि आत शिरलेल्या वानरांचा बंदोबस्त करण्यासाठी राजा रावणानं आपले असणारे प्रधान सेनापती सैन्य स्वतः पाठवू लागलेले आहे आणि या वानराबरोबर युद्ध करा म्हणून सांगू लागलेले आहे. राजा रावण अतिशय रागाला गेलेला आहे, खवळलेला आहे आणि खवळून सगळ्या राक्षस सैन्याला बोलू लागलेला आहे. आता सैन्य कशा प्रकारचा हल्ला करतात याचं चिंतन आपण पुढील भागात करू. जय श्रीराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपो, यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन, पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा, सुकुळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगजनित्या जगजीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी, हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे, हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे, हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता, जनार्दना उपेंद्रा हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता, जनार्दना उपेंद्रा हरिहरा, श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, भानुदास एकनाथ,
जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली माऊली माऊली, आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली, माऊली माऊली माऊली, आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.